सार्थ श्री दासबोध दशक 7वा समास 9वा. श्रवण निरूपण. श्रीराम आता श्रवण कैसे करावे, तेही सांगिजेल आघवे. श्रोतावधान द्यावे चित्ते, एक वक्तृत्व श्रवणी पडे. तेणे झाले समाधान मोडे, केला निश्चय बिघडे अकस्मात. ते वक्तृत्व त्यागावे, जे माईक स्वभावे. जेथे निश्चयाच्या नावे शून्याकार. एका ग्रंथे निश्चय केला, तो दुजयाने उडविला. तेणे संशयोची वाढला जन्मभरी. जेथे संशय तुटती, होय आशंका निवृत्ती. अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे. जो मोक्षाचा अधिकारी, तो परमार्थ पंथ धरी. प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची. जेणे सांडिला इहलोक, जो परलोकीचा साधक. तेणे पहावा विवेक अद्वैत शास्त्री. जयास पाहिजे अद्वैत, तया पुढे ठेविता द्वैत. तेणे क्षोभले उठे चित्त, तया श्रोतयाचे. आवडी सारिखे मिळे, तेणे सुखची उचंबळे. नाही तरी कंटाळे मानस ऐकता. जयाची उपासना जैसी, तयासी प्रीती वाटे तैसी. तेथे वर्णिता दुजयासी, प्रशस्त न वाटे. प्रीतीचे लक्षण ऐसे, अंतरी उठे अनायासे. पाणी पाण वाटे जैसे, आपणची धावे. तैसा जो आत्मज्ञानी नर, तयास नावळे इतर. तेथे पाहिजे सारासार विचारणाते. जेथे कुलदेव्या भगवती, तेथे पाहिजे सप्तशती. इतर देवांची स्तुती कामाने सर्वथा. घेता अनंताच्या व्रता, तेथे न लगे भगवद्गीता. साधू जनासी वार्ता, फळाशेची नाही. वीर कंकण घालिता नाकी, परिते शोभा पावे नाकी. जेथील तेथे आणखी, कामानये सर्वथा. नाना महात्मे बोलिली, जेथील तेथे वंद्य झाली. विपरीत करून वाचिली, तरी ते विलक्षण. मल्हार महात्म्य द्वारकेसी, द्वारका महात्म्य नेले काशी. काशी महात्म्य व्यंकटेशी, शोभा न पवे. ऐसे सांगता असे वाड, परी जेथील तेथेची गोड. तैसी ज्ञानियास चाड अद्वैत ग्रंथांची. योगिया पुढे राहण, परीक्षवंता पुढे पाषाण. पंडिता पुढे डफगाण, शोभा न पवे. वेदज्ञा पुढे जती, निस्पृहा पुढे फलश्रुती. ज्ञानिया पुढे पोथी कोकशास्त्राची. ब्रह्मचर्या पुढे नाचणी, रास क्रीडा निरूपणी. राजहंसा पुढे पाणी, ठेविले जैसे. तैसे अंतर्निष्ठा पुढे, ठेविले शृंगारी टिपडे. तेणे तयाचे कैसे घडे समाधान. रायास रंकाची आशा, तक्र सांगणे पियुषा. संन्याशासी ओवसा, उचिष्ट चांडाळी. कर्मनिष्ठा वशीकरण, पंचाक्षरी निरूपण. तेथे भंगे अंतःकरण, सहजची त्याचे. तैसे परमार्थिक जन, तयांस नसतात्मज्ञान. ग्रंथ वाचिता समाधान होणार नाही. आता सोहे बोलणे, जयासी स्वहित करणे. तेणे सदा विचरणे अद्वैत ग्रंथी. आत्मज्ञानी एकचित्त, तेणे पहाणे अद्वैत. एकांत स्थळी निवांत समाधान. बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही, अद्वैता परता. परमार्थास तत्वता तारुच की. इतर जे प्रापंचिक, हास्य विनोद नवरसिक. इत नव्हे ते पुस्तक परमार्थासी. जेणे परमार्थ वाढे, अंगी अनुताप चढे.
भक्ती साधन आवडे त्या नाव ग्रंथ. जो ऐकताच गर्व गळे, का ते भ्रांतीच मावळे. नातरी एकसरे ओळे मन भगवंती, जेणे होये उपरती अवगुण पालटती. जेणे चुके अधोगती त्या नाव ग्रंथ. जेणे धारिष्ट चढे, जेणे परोपकार घडे. जेणे विषय वासना मोडे त्या नाव ग्रंथ. जेणे परत्र साधन, जेणे ग्रंथे होय ज्ञान. जेणे होय जे पावन या नाव ग्रंथ. ग्रंथ बहुत असती नाना विधाने फलश्रुती. जेथे नुपजे विरक्ती भक्ती, तो ग्रंथ जी नव्हे. मोक्षे विना फलश्रुती, ते दुराशेची पोथी. ऐकता ऐकता पुढती दुराशाची वाढे. श्रवणी लोभ उपजेल तेथे, विवेक कैचा असेल तेथे. बैसली दुराशेची भूते तया अधोगती. ऐकोनीच फलश्रुती, पुढे तरी पावून म्हणती. या जन्माधोगती सहजची झाली. नाना फळे पक्षी खाती, तेनेची तया होये तृप्ती. परित्याच कोराचे चित्ती अमृत वसे. तैसे संसारी पुरुष, तैसे संसारी मनुष्य. पाहे संसाराची वास, परिते भगवंताचे अंश भगवंतची इच्छिती. ज्ञानियास पाहिजे ज्ञान, भजकास पाहिजे भजन. साधकास पाहिजे साधन, इच्छे सारिखे. परमार्थ्यास परमार्थ, स्वार्थ्यास पाहिजे स्वार्थ. कृपणास पाहिजे अर्थ मनापासुनी. योग्यांस पाहिजे योग, भोग्यांस पाहिजे भोग. रोगियांस पाहिजे रोग, हरती मात्रा. कवीस पाहिजे प्रबंध, तार्किकास तर्कवाद. भाविकांस संवाद गोड वाटे. पंडितास पाहिजे व्युत्पत्ती, विद्वांसास अधेन प्रीती. कलावंतावडती नाना कळा. हरिदासावडे कीर्तन, सुचिष्मंता संध्या स्नान. कर्मनिष्ठा विधी विधान पाहिजे ते. प्रेमळास पाहिजे करुणा, दक्षता पाहिजे विचक्षणा. चातुर्य पाहे शहाणा आदरेसी. भक्त पाहे मूर्ती ध्यान, संगीत पाहे ताल ज्ञान. राग ज्ञानी तान मान, मूर्छना पाहे. योगाभ्यासी पिंड ज्ञान, तत्वज्ञासी तत्वज्ञान. नाडीज्ञानी मात्रा ज्ञान, महातुसे पहातुसे. कामिक पाहे कोकशास्त्र, चेटकी पाहे चेटक मंत्र. यंत्री पाहे नाना यंत्र आदरेसी. टवाळा आवडे विनोद, उन्मत्तास नाना छंद. तामसास अप्रमाद गोड वाटे. मूर्ख होये नादलुब्धी, निंदक पाहे उणी संधी. पापी पाहे पापबुद्धी लावून अंगी. एका पाहिजे रसाळ, एका पाहिजे पाल्हाळ. एका पाहिजे केवळ सावडी भक्ती. आगमी पाहे आगम, शूर पाहे संग्राम. एक पाहती नाना धर्म, इच्छे सारिखे. मुक्त पाहे मुक्त लीळा, सर्व पाहे सर्व कळा. ज्योतिषी भविष्य पिंगळा, वर्णू पाहे. ऐसे सांगावे ते किती, आवडी सारखे ऐकती. नाना पुस्तके वाचिती सर्व काळ. परी परत्र साधने वीण, म्हणून ते श्रवण. जेथे नाही आत्मज्ञान, तया नाव कर्मणा. गोडी वीण गोडपण, नाके वीण सुलक्षण. ज्ञाने विण निरूपण, बोलोची नये. आता सोहे बहुत, ऐकावा परमार्थ ग्रंथ. परमार्थ ग्रंथे विण व्यर्थ, गथा गोवी. म्हणोनी नित्यानित्य विचार, जेथे बोलिला सारा सार.
तोची ग्रंथ पैलपार पावभी विवेके इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास नववा. श्रीराम श्रीराम श्रीराम.